नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. देशभरातील घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या विरुद्ध पोलीस शोध मोहीम राबवत कडक कारवाई करत आहेत. अशा घुसखोरांना पकडून त्यांना त्यांच्या देशात सोडण्याचे काम सुरू आहे. देशाच्या अनेक राज्यातून घुसखोरांना पकडण्यात येत आहे. यानिमित्त भाजपा विविध संघटना आवाज उठवत आहेत. विशेष म्हणजे पकडण्यात आलेले घुसखोर अनेक वर्षापासून भारतात बेकायदेशीररित्या राहत होते. त्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे देखील सापडली आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत 18 घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अणमोड घाटात हुबळीहून गोव्याकडे जाणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस क्रमांक K825F3548 आणि गोव्याहून बेंगळूरकडे निघालेल्या पोर्शे कार क्रमांक CH01BF0025 यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना अबकारी तपासणी नाक्याजवळ घडली. या धडकेमुळे कारचा समोरील भाग पूर्णतः फाटला असून बसचा समोरील भाग निकामी झाला आहे. कार चालवत असलेले बेंगळूर येथील व्यावसायिक सुदैवाने सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही. अपघात घडल्यानंतर रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आणि अपघाताचा पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे. ही पोर्शे कार अंदाजे 2 कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीची असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने दोन्ही वाहनातील प्रवाशांचे प्राण वाचले असून केवळ वाहनांचे नुकसान झाले आहे. बेळगावातील माळमारुती पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर अहमदनगर येथून अंमली पदार्थ विकणाऱ्या सादिक मोहम्मद शरीफ अत्तर याला अटक केली आहे. त्याच्याकडून 253 ग्राम गांजा, एक दुचाकी व रोख 700 रुपये रक्कम त्यासोबत एक तलवार जप्त केली आहे. पोलीस तपासात सादिकने नशेच्या पदार्थांची विक्री करून नफा मिळवत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम आणि कर्नाटक पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू केला आहे. हयात असलेल्या व्यक्तीला मृत्यू दाखला देण्याचा पराक्रम बेळगाव महानगरपालिकेने केल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. एका व्यक्तीने दुसऱ्याच्या मृत्यू दाखल्याचा वापर करून सुमारे 30 लाख रुपयांची इन्शुरन्स क्लेम हडपल्याची चर्चा सुरू आहे. पुन्हा त्याच मृत्यू दाखल्यावर दुसऱ्यांदा क्लेमसाठी अर्ज केल्यानंतर कंपनीच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर याचा भांडाफोड झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्यात आल्याची माहिती मिळाली असून यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मिरज जिल्हा सांगली येथील ऋषिकेश गजानन लिमगडे या युवकाने वाहन चालविताना हेल्मेट न घातल्याच्या कारणावरून अंकलगी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्याने केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चिकोडी मिरज रस्त्यावर घडली. ऋषिकेशच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्याची दुचाकी मध्येच थांबवून हेल्मेट संदर्भात विचारणा केली आणि त्यानंतर वाद विकोपास गेला. त्यावेळी पोलिसांनी जबरदस्तीने मारहाण केली असा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती यांनी सांगितले की सदर युवक विना हेल्मेट दुचाकी चालवत होता. त्यामुळे त्याला 500 रुपयांचा दंड भरण्याची सूचना करण्यात आली. मात्र त्याने विचित्र वर्तन केल्याने त्याला BNS अंतर्गत ताब्यात घेऊन तहसीलदारांसमोर हजर करण्यात आले आहे. तसेच यावेळी त्याच्यावर कोणतीही मारहाण झाली नाही असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. कित्तूर पोलीस स्थानक हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 200 ग्रॅम सोने व 270 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 20 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीने कित्तूर हद्दीतील 5 वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या कारवाया केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्यास अटक केली. पुढील तपास कित्तूर पोलिसांकडून सुरू असून त्याच्याकडून आणखी घरफोडी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटप्रभा उजव्या कालव्याच्या नजीक गोवनकोप जवळ सुरू असलेल्या कामांची पाहणी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना गुणवत्तेसोबत कामे निश्चित वेळेत पूर्ण करा असे ठेकेदारांना सूचित केले. हिडकल जलाशयात पाणीसाठा वाढत असून या भागातील शेतकऱ्यांना घटप्रभा कालव्याद्वारे पाणीपुरवठा अत्यंत आवश्यक आहे असे सांगत उद्या रविवारी 29 जून पासून 1000 क्युसेक पाणी कालव्यातून सोडण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या दरम्यान सौदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, गोकाक सिंचन विभागाचे सहाय्यक अभियंते श्रीनिवास पाटील, शिव पाटील व इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बिजगणी ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावातील गटारीच्या अपूर्ण बांधकामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. गावात तयार होणाऱ्या कचऱ्यात
प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर टाकाऊ वस्तू या गटारीतून वाहत जात थेट शट्टुप्पा तारळकर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन साचत आहेत. पावसाळ्यामध्ये शेतामध्ये भात व इतर पिकांची लागवड करत असताना काचेच्या तुकड्यामुळे शेतकऱ्यांना गंभीर इजा होऊ शकते. प्रसंगी काही शेतकऱ्यांच्या पायाला काचा लागल्याच्या घटनाही घडल्या असून यामुळे त्यांच्या जीवावर बेतणार आहे. याशिवाय शेतात कचरा साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान होण्याची भीती आहे. बिसगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कावळेवाडी रस्त्यावर असलेल्या गटारीचे बांधकाम अर्धवट स्थितीत असून त्यामुळे गावातील सांडपाणी थेट शेतात वाहत येऊन साचत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रार केली असली तरी अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने येथील गटारीचे अपूर्ण असलेले बांधकाम पूर्ण करून पुढे असलेल्या नाल्याला त्याची जोडणी करावी, जेणेकरून गावातील सांडपाणी थेट नाल्यात जाईल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बेळगावातील तिसरे गेट ओव्हरब्रिजचा रस्ता पुन्हा एकदा कसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शहरातील चौथे रेल्वे गेट बंद असल्यामुळे संपूर्ण वाहतूक तिसरे रेल्वे गेट ओव्हरब्रिजवर येऊन ताण येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या वारंवार बिघाडाची वेळ आता आली आहे. विशेष म्हणजे केवळ महिन्याभरापूर्वीच या रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात आले होते, पण इतक्या कमी कालावधीत हा रस्ता पुन्हा खचल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सततची वाहतूक आणि पावसाचा परिणाम जरी असला तरी कामात झालेल्या हलगर्जीपणाला जबाबदार कोण आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. कामाचं योग्य निरीक्षण होते का? वारंवार पैसे खर्च करूनही फायदा काय, असा प्रश्न वाहन चालक व नागरिक उपस्थित करत आहेत. गेल्या महिनाभरापासून गोकाक येथे सुरू असलेल्या गोकाक जत्रेच्या सफाई कार्यात सेवा बजावणाऱ्या गोकाक नगर परिषदेच्या 155 सफाई कर्मचाऱ्यांना डॉक्टर महांतेश कडाडी यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून रेनकोटचे वाटप केले. यावेळी बोलताना डॉक्टर कडाडी म्हणाले, गोकाक शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. मी दररोज पाहतो ही कर्मचारी वर्ग पहाटे 5 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता हे कर्मचारी जनतेच्या आरोग्यासाठी झटत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती माझी सहानुभूती आहे. या कार्यक्रमावेळी गोकाक शहर काँग्रेस अध्यक्ष जाकीर नदाफ तसेच काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावातील KLS डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रात उत्तर कर्नाटकात पहिल्यांदाच सजीव दात्याकडून यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले असून या ऐतिहासिक वैद्यकीय कामगिरीची माहिती रुग्णालयाचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शस्त्रक्रियेत एका तरुण मुलाने आपल्या शेतकरी वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे यकृत दान करून पितृसेवेचा अद्भुत आदर्श निर्माण केला आहे. अशा त्यागमय कुटुंबाचे व रुग्णालयातील डॉक्टरांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असे सांगताना डॉक्टर कोरे पुढे म्हणाले, गोवा व उत्तर कर्नाटकात मद्य सेवनामुळे यकृत विकाराचे प्रमाण वाढत आहे आणि अनेक तरुण यामध्ये बळी पडत आहेत. याची दक्षता घ्यायला हवी. बेळगावात कर्नाटक अधिवेशनाला विरोध म्हणून 2017 व 2021 मध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर समितीचे नेते व कार्यकर्त्यावर कर्नाटक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही खटल्यांची सुनावणी आज 28 जून रोजी JNFC चतुर्थ न्यायालयात पार पडली. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी हे तब्येतीच्या कारणामुळे न्यायालयात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र त्यांचा जामीन अर्ज वकील महेश बिर्जे यांनी दाखल करून मंजूर करून घेतला. तसेच तब्येतीच्या कारणास्तव दळवी यांची हजेरी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात आली असून यावर निकाल राखून ठेवण्यात आला आहे. पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणात दीपक दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दळवी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने अॅडव्होकेट महेश बिर्जे, अॅडव्होकेट बाळासाहेब कागणकर, अॅडव्होकेट SB बोंधरे, अॅडव्होकेट क्रीमचिम रिखी व अॅडव्होकेट वैभव कुट्रे हे कायदेशीर बाजू सांभाळत आहेत.
आज शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास बेनकनहळ्ली गावानजीक बेळगुंदी रोडवरील असलेल्या एका गोडाऊनमध्ये साहित्य उतरण्यासाठी आलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकला। ट्रक गोडाऊनमध्ये पार्क करत असताना समोर गटार असल्याने ट्रकचे चाक गटारमध्ये अडकले, त्यामुळे तो पुढे जाऊ शकला नाही। या घटनेमुळे दोन्ही बाजूनी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती। यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। स्थानिक नागरिक व वाहन चालकांना यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। पोलीस आणि स्थानिक यंत्रणांकडून ट्रक हटवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले, मात्र नागरिकांनी अशा महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन योग्य असावे अशी मागणी केली आहे। करंबरगी रस्त्यावरील रामतीर्थनगर कॉर्नरजवळ येथे शनिवारी सकाळपासून मॅगी नूडल्सच्या पाकिटांचा मोठा ढिगारा आढळून आला। पडताळणी केल्यानंतर अज्ञात वाहनातून ही मुदत संपलेली मॅगीची पाकिटे रस्त्याशेजारी टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी सदर पाकिटे तातडीने हटवण्याची मागणी केली आहे, अन्यथा ही उत्पादने जनावरे किंवा लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात। प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन दोषीवर योग्य कारवाई करावी अशी मागणी होत आहे। खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड येथील वन्नवा तलावाजवळ राहणाऱ्या मारुती रामचंद्र पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी 3 बकऱ्यांची चोरी केली आहे। या प्रकारामुळे गरीब कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे। चोरट्यांनी मारुती पाटील यांच्या घराबाहेर कडी लावून 1 शेळी, 2 पालवे असे 3 शेळ्या पळवल्या आहेत। घराजवळ लोकवस्ती नसल्याचा गैरफायदा घेत ही चोरी करण्यात आली आहे। या घटनेने शेतकऱ्याचे सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नंदगड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी गावातील अंगणवाडी केंद्राला आज शनिवारी सकाळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी व जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अचानक भेट दिली। यावेळी अंगणवाडीतील छोट्या मुलांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक आहाराच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली। प्रसंगी मुलांच्या शिक्षण, खेळ, अन्न तसेच पिण्याच्या पाण्याची योग्य खबरदारी घेऊन देखरेख ठेवावी अशी सूचना अंगणवाडीतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या। शहरात दिवसेंदिवस वायू प्रदूषणात वाढ होत असताना काही सरकारी बसेस या प्रदूषणाला हातभार लावल्याचे चित्र दिसून येत आहे। टिळकवाडी खानापूर रोड येथील रेल्वे गेट परिसरातून जाणारी एक बस मोठ्या प्रमाणात धूर सोडत असताना दिसून आली। या धुरामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकांच्या नाकातोंडात धूर जात असल्याने त्यांना श्वास घेणे हे कठीण झाले। हे दृश्य पाहून असे लक्षात येते की वाहतूक पोलीस विभाग अशा सरकारी सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनाकडे दुर्लक्ष करत आहे। खासगी वाहन चालकावर पीयूसी नसल्यास कडक कारवाई केली जाते, मात्र सरकारी बस संदर्भात मात्र कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। प्रदूषित धुरामुळे प्रवाशांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास आणि अन्य आरोग्यविषयक धोके संभवतात। नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधून वाहतूक पोलीस विभागाने अशा बसेसवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। बेळगाव शहरात जलवाहिन्यांचे काम सुरू असून त्यासाठी विविध भागात खोदाई केली जात आहे, मात्र या कामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न केल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। खोदाईनंतर तात्पुरत्या स्वरूपात टाकण्यात आलेल्या मातीमुळे रस्ते चिखलयुक्त झाले असून वाहने अडकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे। शुक्रवारी बेळगावातील नार्वेकर गल्ली येथे माल वाहतूक करणारा एक टेम्पो चरीत अडकून बसला। वाहन चालकाने अनेक प्रयत्न करूनही ते बाहेर काढता आले नाही। अशा घटना शहरात अनेक भागात घडत असून नागरिकातून याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे। रस्ता खोदाई झाल्यानंतर लाल माती टाकली जाते, पण पावसामुळे ती चिखलात बदलते आणि अपघाताचे प्रमाण वाढते। वाहनांची हानी आणि वेळेचा अपव्यय यामुळे आर्थिक फटका बसतोय असा वाहन चालकांचा आरोप आहे। L&T कंपनीने काम व्यवस्थित पूर्ण करून तातडीने रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी आता नागरिक आणि वाहन चालकांकडून होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।